देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये वृद्ध, गरीब माणसं, महिला यांना मदत करण्यासाठीचं पक्षाने आवाहन केलं होतं। त्या माध्यमातून आम्ही संबोधी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना ब्लँकेटचं वाटप केलं। आदरणीय विजयराव वाकोडे साहेब, डॉक्टर भालेराव साहेब, रवी सोनकांबळे आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक आम्ही मोठा कार्यक्रम घेणार होतो, पण 10 तारखेला या शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली। संविधानाचं सील तोडण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी आहोत सगळीकडे, पण गरीब मुलींना हिवाळ्याच्या दिवसामध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही आज ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अत्यंत चांगला कार्यक्रम झाला। माझ्या आंबेडकरी जनतेला, तमाम जनतेला विनंती आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही। विजयराव वाकोडे, रवी सोनकांबळे, डॉक्टर भालेराव साहेब मला फोन करून परिस्थिती विचारायची, मगच पुढचं पाऊल टाकायचं। कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये। शहरामध्ये आधीच अशांतता माजलेली आहे आणि काही असामाजिक तत्व या शहरामध्ये, या परभणी जिल्ह्याचं, परभणी शहराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्या अफवाला आपण बळी पडू नका अशी मी विनंती करतो।